टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे आणि या पावसानं आता खरं तर ग्रामीण भागामध्ये रौद्र रूप धारण केल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। परभणी तालुक्यातील मांडवा शिवारात मी आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय सततच्या पावसामुळे या ठिकाणी जमीन खरडून गेल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। दृश्यांमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर कॅनॉलचं पाणी या ठिकाणी जमिनीला वाहून नेलं आणि शेती पिकांचं प्रचंड त्यामुळे नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर शेती पिके ज्यात प्रामुख्यानं कापूस आणि सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। या भागातील शेतकरी माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। काय सांगाल, मला सांगा किती मोठं नुकसान आहे पावसामुळे? किती मोठं म्हणजे ह्या काल जे ढगफुटी झाली त्या ढगफुटीमध्ये जे आज आपण इथं उभं आहे, इथं आपल्याला उभं राहणंही देखील म्हणजे हे होतं, कारण की इथून पाणी 5 ते 6 फूट ह्याचा येऊन आणि हे जे कापूस आहे, हा कापूस टोटल कापूस पाण्यामध्ये होता। इथं आल्याच्या नंतर हे पाहिल्याच्या नंतर असं वाटलं आता आपण म्हणजे काय करावं काय नाही, म्हणजे असं काही सुचना गेलं काही नाही। आणि मग नंतर थोडा पाऊस कमी झाल्याच्या नंतर थोडं पाणी कमी झालं आणि ह्या जमिनीमधला जे सुपीक थर आहे ते टोटल खालचा वाहून गेला। आज जरी कापूस हे समजा तुम्हाला हिरवा दिसत असेल तर उद्याच्याला ऊन चमकल्याच्या नंतर हे म्हणजे याला पाणी सुद्धा राहत नाही आणि सगळं टोटल कापूस उंबळून जाते। पाऊस सुरूच आहे। कापूस आणि सोयाबीनची काय स्थिती आहे पूर्ण महसूल मंडळात? बोला ना। काल काय झालं, 15 ऑगस्टच्या दिवशी इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं या कॅनल मध्ये पाणी इतकं आलं, नदीला पूर येते, वड्याला पूर येते हे माहित होतं, पण कॅनलला पूर आलेलं इतिहासातली पहिलीची गोष्ट आहे। हे इतकं पाणी आलं आणि पाणी आल्यामुळे हे पाणी या शेतामध्ये ओव्हरफुल झाल्यानं वाहून गेल्यानं नांदापूरच्या ग्रामस्थांचं भयंकर नुकसान झालं। शेती पिकाचं किती मोठं नुकसान आहे? शेती पिकाचं मूल्यमापनच करता येणार नाही। नांदापूर शिवारातली या परिसरातली पूर्ण शेती वाहून गेलेली आणि आता सध्या या वर्षीच्या नुकसानावर तुलना करता येत नाही। ही आतून 5 वर्ष टिकू शकत नाही, कारण याच्यामुळे काय जर घासल्यामुळे याच्यातला जमिनीचा जे मेन महत्वाचा भाग होता सुपीक भाग तो घासून गेला आणि खालची जमीन राहिली। ती जमीन तयार करायला शेतकऱ्याला अजून 4 वर्ष लागतील। तुमच्या भागात सोयाबीन आणि कापसाची कशी स्थिती आहे आता कालच्या पावसानंतर? कालच्या पावसामुळे फार नुकसान झालेली। पाऊस इतका पडला की भयंकर, आपल्या कॅनलला पाणी मावल्यामुळे रान खालची जमीन सगळी घासून गेलेली, खालून सगळी अशी कोरडी पडलेली। जर आता पाऊस पडला त्याच्या मुळे सगळ्या नासून गेलेल्या कापूस सोयाबीन इतकी नुकसान झाली की जाग्या वाळायच्या वाणीत येतात ते पाऊस उघडल्यानंतर। शिवसेना नेते आनंद भरोसे आहेत, एकूणच या भागाची पाहणी करतायत। मग किती मोठं नुकसान आहे, काय शेतकऱ्यांसाठी मागणी करणार तुम्ही सरकारकडे? मी आज जो कालपासून जो पाऊस या परभणी जिल्ह्यामध्ये पडत आहे सातत्यानं, त्या अनुषंगानं आज मांडवा, नांदापूर या ठिकाणी पुढं जलालपूर हे जे पट्टा आहे या पट्ट्यामध्ये या मोठ्या प्रमाणावरचा पाऊस झालेला आहे आणि यामध्ये शेकडो एकर जमीन ही 1-1.5 फूट जिचा थर असतो काळी जमिनीचा तो वाहून गेलेला आहे। आणि आताच ते शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे नुकसान म्हणजे या वर्षीचं मूल्यमापन नाही, याला 5 वर्ष या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित जर याची मशागत करावं लागणार आहे, त्यामध्ये म्हणजे मशागत करून या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी या जमिनीला सुपीकता आणावं लागणार आहे। या अनुषंगानं माननीय आता मी जिल्हाधिकारी महोदयांना मी आता भेटणार आहे आणि वाटल्यास आपल्या समोरच मी नाही का माननीय जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून या ठिकाणचं पंचनामे करून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निश्चितच हे सरकार, आमचं जे सरकार आहे ते पाठपुरावा करून या ठिकाणी नुकसान भरपाई आम्ही ही शेतकऱ्याला मिळवून देणार आहोत। खरं तर नैसर्गिक तर आपत्ती आहेच आहे, मात्र कॅनॉलच्या भागाचं पाणी फुटला, कोण कमी पडायला असं वाटतं? नाही, आता तुम्हाला सांगायचं झालं तर लोअर दुधना प्रकल्प हा मोदीजींच्या स्वप्नातला हा प्रकल्प होता। त्यांनी मोदीजींनी या ठिकाणी अर्धवट राहिलेला जो लोअर दुधना प्रकल्प आहे तो पूर्ण केला, पण ह्या अधिकाऱ्यांनी जे जोपासणी करायला पाहिजे होतं, आता तुम्ही पाहताल की प्रत्येक या चारीमध्ये हे सगळ्या चिलाटे आलेले आहेत। ह्या चिलाट्या सुद्धा नाही का त्यांनी साफ केलेल्या नाही येतात। मग मला एक सांगायचं की अधिकाऱ्यांना की बाबा तुम्ही ज्यावेळेस आपण पाणी सोडतो, आता उन्हाळ्यामध्ये पाणी शेतकऱ्यांना लागते, पण त्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजेत। जसा प्रकल्प झाला तशा पद्धतीचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाहीये। शेतकऱ्यांच्या जे चारीचं जोपासण्याचं काम हे अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होतं, तर ते केलेलं नाहीये। मग ते अधिकाऱ्यांची तक्रार कोणाकडे करणार?
माननीय नामदार विखे पाटील साहेबांकडे ही निश्चित प्रमाणावर याची मी तक्रार करणार आहे। आज आपण पाहिलं की काम सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। याचा आता ते साईडचा रस्ता जो शेतकऱ्यांना रहदारीसाठी आणि चारीच्या या देखभालीसाठी ठेवलेला आहे तो सुद्धा कसा ढासळलेला आहे आपण पाहिला असेल। आणि मला वाटतंय की यामध्ये अधिकारीही तेवढेच दोषी आहेत। ह्या विभागाचे अधिकारी हे लोअर दुधना प्रकल्पाचे अधिकारी आहेत जायकवाडीचे। तर ही स्थिती आहे। खरं तर जायकवाडी लोअर दुधनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे हजारो हेक्टर शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा फटका पडलेला आपण या ठिकाणी पाहतोय। एकूणच या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंचनामा करण्याची मागणी या ठिकाणी शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे करत आहे। आनंद भरोसे आता स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि शेतकऱ्यांची एकूणच समस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि पाटबंधारे मंत्र्याकडे मांडणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी विधान केलंय। मात्र तुर्तास आसमानी संकट सोबतच सुलतानी संकटाचा सामना एकूणच मांडवा या ठिकाणचे शेतकरी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।